जय शिवराय मैत्रिणींनो. तर आज बघा मला नको असलेला दिवस आज आला आहे. तो म्हणजे की फौजी साहेब आज म्हणजे निघणार आहेत ड्युटीवरती जायला. आणि की केव्हा केव्हा की हा 1 महिना पूर्ण असाच इथंच थांबावा, नको पुढे जायला. कारण ते सुट्टीला आल्यानंतर घर भरल्यासारखं असतं आणि नंतर जायच्या वेळेला मग सगळंच असं उदास सगळं वाटतंय. आणि थोडंसं मार्केटमध्ये गेलं त्यांना काय साहित्य हवं नको ते आणायला, त्यामुळे मी त्यांची बॅग भरते आहे. काही साहित्य फौजी साहेब आणत नाहीत. येताना पण जास्त काही कपडे बनवते आणि आता जाताना पण काही जास्त घेऊन जात नाहीत. ते फक्त त्यांच्यासाठी मी चटणी बनवते बघा. ही म्हणजे एक पूर्ण 15 दिवस म्हणजे चटणी राहते. पण तरी पण त्यांनी एवढीशीच बनवायला सांगितली. ह्यावेळेला डबा भरून घेऊन जातात ते. ह्या वेळेला म्हटले मला एवढीशीच बनवा. आणि कसं होतं तर मेसमध्ये मग त्यांचे मित्र वगैरे कोण आहेत त्यांना पण खूप आवडते ही चटणी, शेंगदाण्याची आणि नारळ खोबरं. म्हणजे काही फौजी वाईफ पण मला बघत असतील तर त्यांनी कमेंट मला नक्की करा की तुम्हाला जर हवी असेल ही चटणीची रेसिपी तर मी नक्की देईन. कारण फौजी लोकांना ही चटणी शक्यतो जास्त आवडते बघा. आता तुम्ही बनवता की नाही मला काही माहीत नाही, पण कशा प्रकारे तो बघा. जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि आता फौजी साहेबांना सोडायला निघालो आहे. तर चला मग औक्षण वगैरे करून घेते त्यांचं. तुम्हाला नेत आहे का चहा? तुम्हाला नेत आहे? आयुष बघा त्यांना सोडतच नव्हता, खूप रडत होता. आणि त्यांना मी धने दिले बघा ठेवायला प्रवासामध्ये. आई म्हणायची की प्रवासात धने जवळ ठेवलेले चांगलं असतं म्हणून. मग मी कायम त्यांना जाताना धने देते जवळ. आणि मग देवाजवळ प्रार्थना केली की त्यांचा प्रवास पुढचा सुखाचा हो म्हणून आणि लवकर परत येवत म्हणून. ते मग आम्ही बघा त्यांना स्टेशनला बसला स्टँडवरती पोचवायला गेलो. तिथून आम्हाला लगेच म्हणजे त्यांना ट्रॅव्हल्स मिळून गेली. मग बघूया त्यांचा प्रवास पुढचा सुखाचा हो हीच मी प्रार्थना परत एकदा करते. तर बघा 11 वाजलेत आणि आम्ही फौजींना सोडून घरी आलो. ट्रॅव्हल्स भेटले त्यांना. मग घरी म्हणजे जेव्हा ते असतात घरी त्यांना ज्यावेळेला सोडायला जाते त्यावेळेला मी म्हणजे बिलकुल कंट्रोल करते, आवरते की मी त्यांच्यासमोर नाही रडणार आहे म्हणून. कारण कसं होतं त्यांचं पण पाय निघत नाही मग इथून मला असं बघून म्हणा. त्यामुळे घरी आल्यानंतर मग आयुष पण खूप रडला, झोपला तो आता रडून. ठीक कसं होतंय मुलांच्या समोर पण मला असं जास्त स्ट्रॉंग राहायलाच पाहिजे, कारण त्यांना सावरायचं असते मला. त्यामुळं मग मी स्वतःवरती खूप कंट्रोल ठेवते मग. आणि चला आता काही घर खूप म्हणजे असं रिकामं झालं आहे.